नागपुर के अंबाजड़ी क्षेत्र में गैंगवार के चलते हाल ही में हुई हत्याओं से पुलिस की भूमिका पर सवाल उठ रहे हैं। पिछले सप्ताह एक गैरेज मालिक की दिन दहाड़े हत्या के बाद रविवार को 35 वर्षीय दीपक बसवंते उर्फ बबलू की गला देकर हत्या कर दी गई थी। दीपक पांद्राबोड़ी बस्ती का पुराना अपराधी था और इंगोले बंधुओं से उसकी रंजिश थी। पुलिस ने रोशन इंगोले और गजानन उर्फ गज्जा गानेश्वर को गिरफ्तार किया था, जबकि अन्य आरोपी फरार थे, जिन्हें आज पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। अंबाझरी पोलीस स्टेशन पांढराबोडी येथे झालेल्या मर्डरचा तपास आहे। त्यातील आरोपी प्रशांत इंगोले हा दिनांक 16 पासून फरार होता। त्याला काल क्राइम युनिट आणि आमच्या टीमने डीबी पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेऊन त्याला काल ताब्यात घेतलेला आहे आणि अटक केलेली आहे। याच्यापूर्वी त्याच्यावर रेकॉर्ड आहे, बरेचसे गुन्हे आहेत त्याच्यावर नोंदलेले, त्याच्या प्रतिबंध कारवाया सुद्धा झालेल्या आहेत। तर त्यामुळे तो जंगलात आणि इतरत्र भटकत होता। त्याच्यानंतर काल त्याचा शोध घेऊन तांत्रिक पुराव्याच्या आधारावर त्याचा शोध घेतलेला आहे आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे। पावे तो एकूण 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत सदर गुन्ह्यात। हत्येच्या कारणामध्ये जो मयत आहे याच्यातला, त्याच्याकडे भाड्याने राहणारा किरण इंगळे नावाचा एक व्यक्ती होता। पोलिसांची होळीच्या दिवशी एक रेड झाली होती दारूची। ती दारूची रेड त्याच्या माहितीनुसार झाली असा आरोपी लोकांचा संशय होता। त्याच्यामुळे हा प्रयत्न झालेला आहे।